बीडमधील खंडणी प्रकरणाचा सर्वात मोठा पुरावा उघड. आवादा कंपनीकडे खंडणी मागितली त्या दिवशीचं कराड आणि सुदर्शन घुले प्रतीक घुले एकत्र कराडसह निलंबित पीआय राजेश पाटीलही चित्रफित. प्राणघातक हल्ल्यानंतर लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या सैफ अली खानच्या प्रकृतीमध्ये सुधारणा. थोड्याच वेळात मिळणार डिस्चार्ज. पत्नी करीना कपूरही हॉस्पिटलमध्ये दाखल. उपचारानंतर सैफचा मुक्काम सद्गुरू शरण ऐवजी फॉर्च्यून हाईट्समधल्या जुन्या घरी. सुरक्षेच्या दृष्टीनं बाल्कनीला जाळ्या गॅलरीतून कुणी घुसणार नाही यासाठी सतर्कता. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीतही पालकमंत्र्यांच्या जिल्हा वाटपावरून धुसफूस. स्वतःचा किंवा शेजारचा जिल्हाही न मिळता दूरचे जिल्हे मिळाल्याने खप्पा मर्जी. शिवसेनेच्या नाराजीनंतरही नाशिकचं पालकमंत्रीपद स्वतःकडे ठेवण्यासाठी भाजप आग्रही असल्याची चर्चा. तर एकनाथ शिंदे पालकमंत्री पदावरून रायगडमधील नाराज आमदारांना भेटणार. छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्यावर संजय शिरसाट आक्रमक. पालकमंत्री कसा असतो त्या जिल्ह्याला दाखवणार. नाव न घेता पक्षातील विरोधकांना इशारा. ₹1 प्रीमियम असलेली पीक विमा योजना बंद करण्याची कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस. योजनेबाबत अभ्यास करून तात्काळ कॅबिनेटमध्ये विषय मांडणार. कॅबिनेट कृषी मंत्री कोकाटेंची एबीपी माझाला माहिती. ज्योतिबाच्या मूर्ती संवर्धनाला आजपासून सुरुवात. शुक्रवारपर्यंत चालणार रासायनिक संवर्धन प्रक्रिया. भाविकांच्या दर्शनासाठी पर्यायी उत्सव मूर्ती कासव चौकातल्या मंदिरात. पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोम बाधित 22 संशयित. पुणे महापालिका सतर्क. आरोग्य विभागाची आज तातडीची बैठक. तर आजार दुर्मिळ असला तरी धोकादायक आणि संसर्गजन्य नसल्याचा तज्ज्ञांचा निर्वाळा. छत्रपती संभाजीनगरमध्ये बुलेटवर स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल. पोलिसांकडून तरुणाचा शोध सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.